अहमदनगरच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये पेच वाढलेला आहे। निलेश लंके यांची पत्नी राणी लंकेच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तांत्रिक अडचणींमुळे लंके निवडणुकीपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर निलेश लंकेंनाच उमेदवारी देण्यावर शरद पवार आग्रही आहेत अशी देखील माहिती मिळते। कुणाल जायकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कुणाला काय घडतंय अहमदनगरमध्ये? ऋषाली, नक्कीच आपण पाहतो की गेल्या काही दिवसापासून भाजपचे उमेदवार जाहीर झाले असले तरी सुजय विखे यांचं नाव जे आहे ते उमेदवारीसाठी जाहीर झाले, मात्र कुठेतरी महाविकास आघाडीकडे आहे जे उमेदवारांचं नाव अजूनही निश्चित झालेलं नाही किंवा तशी यादी देखील बाहेर आलेली नाही। आमदार निलेश लंके यांचं नाव पुढे येते, मात्र त्यांनी अजून काही संभ्रम अवस्थेत आहेत। ते उघडपणे ते सांगत नाही की मीच उमेदवार असेल आणि कुठेतरी आता त्यांचे पत्नी जे आहेत राणी लंके यांच्यासाठी ते आग्रही असल्याचं चर्चा ज्या आहेत आता सुरू झालेल्या आहे, तशी माहिती देखील आता समोर येत आहे। आणि त्यामुळे आता कुठेतरी संभ्रम अवस्था जी आहे ती अहमदनगर दक्षिण महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी दिसत आहे। आणि त्यामुळे एकूणच आता पेच जो आहे तो महाविकास आघाडीसमोर आपल्याला पाहायला मिळतो आहे। कारण गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की एक निलेश लंके यांचंच नाव जे आहे ते समोर येतोय आणि तेच उभे राहणार आहे। मात्र कुठेतरी तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या निलेश लंकेंसमोर येऊ शकतात आणि त्या तांत्रिक अडचणींचा सामना करण्यासाठी आता कुठेतरी त्यांच्या पत्नीचं नाव जे आहे ते पुढे केलं जाते असं जे आहे ते सांगितलं जाते। आणि त्यामुळे आता हा पेच नेमका आता कसा सुटणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कशा सातत्याने बैठका ज्या आहे शरद पवार आणि निलेश लंके यांच्यात वारंवार झालेल्या देखील आपल्याला नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।